हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहे छत्रपती शिवराय. सोनपेठ आणि परिसरात जन्मलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. आपल्याला ही लढाई जिंकायची सगळ्यांना सावध. आरक्षण विषय स्वतःच्या मुलाचा खूप अस्तित्वाचा प्रश्न बनला. हा प्रश्न लवकर मागे लागला पाहिजे यासाठी आपण 4 महिन्यापासून संघर्ष करतो. आता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. ही लढाई आपल्याला काही केलं तरी जिंकायची. आरड्यावरड्या दिवस घालू नका. पिढ्याना पिढ्या आपल्या बरबादी आरड्यामुळे झाले. विनाकारण काही कारण नसताना आपण बसायचं आणि पोरांचे जर वाटोळे झाले तर मग त्याला जबाबदार करू. आरक्षण हा विषय लवकर समजून घ्या. आरक्षण स्वतःच्या मुलाला का लागतं हे समजून घ्या. इथं ना माझा फायदा आहे ना तुमचा. इथं घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे म्हणून आरक्षण समजून घ्या. तर मदत नाही आता ते बंद म्हणत नाही. मला सुद्धा नाही मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली. आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज राहा. या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज सध्या करोडोच्या संख्येने एकजूट झाला. आपण जरा मराठा आरक्षणाकडे जास्तीचं लक्ष केंद्रित करूया. आपला उद्देश आणि आपलं ध्येय आता ढळलं नाही पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपल्या आपल्या बर्बाद झाल्या. या आरक्षणाचा विजय बघण्यासाठी अनेक दशकापासून मराठी आतुर झाले. आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी मराठ्यांच्या पोरांचा आक्रोश सुरू आहे. आई बापांना पोरं शिकवायला पण त्याचा चीज होत नाही. एका टक्क्यावर जर पोरगं हुकलं तर त्याचा आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागला. कधी काळी तरी समजून घ्या. आपल्या पोराचं भविष्य घडलं पाहिजे. आपल्या पोरासाठी आपण कधीतरी काम केलं पाहिजे. कधीतरी समजून मराठ्यानं घ्या. दुसऱ्यांच्या पोरासाठी उभं आयुष्य आपण झगडत राहिलो. 75 वर्षात जे जे पक्ष झाले त्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांना मोठं करण्यात आपली पुरी हयात गेली. आपल्या बापदाद्या मराठ्यांनी आयुष्यभर यांचे पॉम्पलेट रचित केले. यांचा प्रचार केला. हे नेते आता कोणत्या गावात गेले माहीत डॉक्टर होते. मराठा आरक्षणाचा हा संघर्ष अनेक पिढ्यापासून अनेक बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेले. आता कुठं ही लढाई अंतिम टप्प्यात आली. आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र भगवानराव रोडे पाटील यांचं या मराठा आरक्षणासाठी बलिदान गेले. आपल्याला ते विसरून चालणार नाही. त्या कुटुंबाकडे लक्ष ठेवत चला. कोणाच्या तरी घरातलं लेकरू गेलंय त्याला आपलं समजा. कारण माणसं 9 वाजले काय
लई साईड झाली होती. मी तर नऊच्या पुढं हातात अद्यातच बंद केलं. त्याने टाकलेले असते कारण ते हात धरलं सोडतच नाही. तुमच्याकडे लवकरच टाइम झाला काय एकटं टाळलं ते गप्प बसले. त्याला अवघड परिस्थिती झाली आपल्या समाजात. फोटो तर माच काढतो माच हात धरतो मलाच बोलायला येतो. हात सोड म्हणलं तरी सोडित नाही. ते मलाच म्हणतात थोडा दम नाही काढणार दम नाही एक काढून दिलं. मराठ्यांनी फक्त एक काम करा. आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करा आणि व्यसनापासून लांब जा. सगळ्यात प्रगत जात म्हणून मराठ्यांचेच असणार. फक्त व्यसनापासून लांब जा. आपले कुटुंब उघड्यावर नाही पडणार. आपला संसार उघड्यावर नाही पडणार. फक्त व्यसनापासून लांब जा आणि बांध टोकरायचे कमी करा. बांध टोकरून टोकरून 2 पिढ्या झाल्या. बोलांना सुद्धा येताना का आता कुठंतरी मराठा एक झालाय. करोडोच्या संख्येनं मराठा एक आला आणि त्याचा फायदा पण झाला. मराठ्यांतले वाद कमी झाले. नसता गर्दीत जर एखाद्याला ढकलेलं तेव्हा म्हणायचं मला मुद्दाम ढकलेले हल्लाच. आता मराठे म्हणतात मुद्दाम नाही ढकलेलं त्याने. त्याला धरून उचलू देत आणि एकमेकाला साथ द्यायला लागले. बस एवढंच करा. जात पुढे गेली म्हणून सांगू. वादापासून लांब जा. मतभेद कमी करून टाका. आरक्षण मिळाल्याचं माहितीची काळजी करू नका. तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो 80% ही लढाई मराठीने जिंकली. आता कोणाला द्यावं येऊ द्या तुम्ही. मराठा ओबीसी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार हे तुम्हाला ठासून सांगतो. आतापर्यंत मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या. कुणाच्या का होईना घरात आयुष्याची आरक्षणामुळे भाकरी गेली याचं समाधान मराठ्यांना असू द्या. 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं. आणि ह्या 15 दिवसात ते आरक्षण जर सगळ्याला लाभ मिळायला लागला तर 2.5 कोटीपेक्षाही जास्त मराठ्यांना त्याच्यावरच लाभ घेता येणार. फक्त एका शब्दासाठी घोळ चाललाय कालपासून. त्यांचं ना म्हणतो ते जमलं लिहायला तेच शब्द तेच लिहिते. काय झालं नोंद भेटली काय. शब्द त्यांनीच लिहिले. काय देतात ते त्यांचेच. मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ त्यांचं. घटनेचे अभ्यासक त्यांचेच. कायद्याचे अभ्यासक सुद्धा त्यांचे. कायदा बनवणारे पण त्याच व्यासपीठावर आणि अधिवेशन सुद्धा सुरू. तिन्ही कायदे मंडळ सध्या ऍक्टिव्ह आहे. कागदही त्यांच्याच जवळ. शब्द सुद्धा त्यांनीच लिहिले आणि त्यांचाच पेन. शब्द लिहिले 4. ज्याची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावर 1967 पासून जेवढे लोक येत आहेत त्याच्या परिवारात एका नोंदीवर सगळ्या परिवाराला लाभ देण्यात येणार. हे शब्द त्यांचेच. दुसरा शब्दही त्यांचाच. ज्याची नोंद मिळाली त्याचे सगळे सोयरे सुद्धा त्यात येणार. लिहायला पण तेच शब्द पण त्यांचेच. आणि एका शब्दावर 4 घंटे चर्चा झाली. उपोषण सोडवता वेळ. आणि हे पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या हेही म्हणणार आहे तेच. मग 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांनी वेळ दिला. आता काय अडचण काहीच नाही ना. मग आरक्षण मराठ्यांना द्यायला अडचण काय. मराठ्यांनी 2ही निकष पार केले. ओबीसी प्रवर्गात जाण्यासाठी एखादी जात जर ओबीसी प्रवर्गात जायची असेल तर ती मागास असावी लागते किंवा त्या जातीच्या नोंदी तरी शासकीय असाव्या लागतात तरच जाता येतं. मराठ्यांच्या 2ही बंदी. मराठा समाज 12-13% मागास होत आहे
आणि मराठ्यांच्या शासकीय ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी नोंदी सुद्धा आहे. मग कायदा पारित करायला अडचण काय? ते मला काय म्हणले माहिती आहे तुम्हाला? ते मला म्हणते ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला देणार आहे. मग त्याच्या घरात 2 माणसं असली तरी देणार, त्याच्या परिवारात 70 माणसं असली तरी देणार आणि 500 असली तरी पण देणार. किती असू द्या त्याच्या परिवारात, म्हणजे रक्ताच्या नातेवाईकाला देणार असा त्यांचा म्हणण्याचा उद्देश. आणि शब्द आहे 4. पहिला शब्द आहे सगळ्या परिवाराला द्यायचं. एका शब्दावर ते खरे बोलले. दुसरा शब्द त्यांचाच, त्याच नोंदीवर रक्ताच्या सगळी सोयऱ्याला द्यायचं. मला काय म्हणतात ते माहिती तुम्हाला? आणि मग हे काय दिलं त्याच्या सगळ्या सोयऱ्या? म्हणलं सगळा सोयरा चुलता कवापासून व्हायला लागला. समजा तुम्हाला कळलं म्हटलं सांग, माझी नोंद सापडली, मग आता माझ्या सगळ्या सोयऱ्याला द्यायचं त्याचा लाभ. सगळ्या सोयरा कोण धरला तुम्हाला माहिती आहे? ते मा चुलता पुतण्या हे सोयरे होत असतील का? मला काही गेलं पण समजता काय म्हणलं तुम्ही? गप्पा ठोकल्या गेले निघून काय करते, कारण मी ऐकत नसतो. जे शब्द आहेत ते मला लागते. मी काय त्या येवल्याच्या माणसाने काय येलपट आहे का? त्याचं नाव मी घेत नव्हतो, पण त्या आज बराळा म्हणून कळलंय मला. मला त्याचा पुरा ऐकून द्याल, मग त्याला दाखवतो हिस्सा. मला देश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरा पाटील तुम्ही त्याला काही बोलू नका, तेव्हा आता गप्प बसणार आहे. 2 दिवसातून मी बोललेला ऐकलं त्याला नाही ना. मराठी इमानदार आहे, त्याला शब्द दिले काही फिरत नाही. मी काहीच बोललो नाही. ते आज काहीतरी बरळलं नाही, ते बघितलं नाही. पण त्यासारखा मोक्कार नाही ना, मला काम नाही. मी मराठा समाजाचे रात्रंदिवस आमच्या बैठका सुरू आहेत, कार्यक्रम सुरू आहेत. त्यासारखं लोकांच्या जेव्हा पद घेऊन जेलला जात नाही मी. तो पैसे खाऊन तो खातो, पैसे जातो जेलला, नाही तो बेसन भाकरी खाऊन माझं. तुम्हाला फक्त ऐकून मी तू काय बोलला मग सांगून तुला. आता गिरीश महाजनांनी त्यांना सांगावं किंवा विचारावं तू का बोलला नसता. उद्या आपला पट्टा सुरू होणार आहे. आणि माझ्या वाटा गेल्यावर मी काय शांत ना म्हणून नाही, मी दणकून मागं लागत असतो, सोडितच नाही. तर मी टीव्हीला बघायचं का नाही? आपला तसाच असतो, टप्प्यात आला गवा दिलाच. मग त्या कोणी असो मराठा आरक्षणाची बोलत सोडितच नसतो मी. कारण आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवलं तेव्हा काही बोललो का? खाल्लं मारण्याचं आरक्षण पाहिजे केलं तुला काही बोललो का? मग आता तो बोलायचा नाही. समजून घ्या, त्याला मी खंबीर आहे, तुम्ही त्याची काळजी नका करू. त्याला आत्ता उलट पलट करतो. फक्त मराठ्यांनी एकजूट कायम ठेवा. आता अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा, एकजूट राहा. राजकारण्यांचं ऐकू नका. त्यांच्या फायद्यासाठी ते आपल्यात फूट पाडतील, फूट पडू देऊ नका. त्यांच्या स्वार्थासाठी ते फूट पाडतील. वाटोळं आपल्या लेकराचं होणार आहे. सावध राहा. आपल्या लेकरं मोठं करण्यासाठी हा लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे. जिंकायचं सुद्धा आपल्यालाच. आपल्या पाठीशी कोणी नाही. आपण सगळ्याला मोठं केलं. राजकीय नेते जेवढे 70-75 वर्ष झाले ते सगळे आपणच मोठे केले. त्यातला एकही नेता आज आपल्या पोराच्या पाठीशी उभा राहायला तयार नाही. आज आपल्या पोरांना त्यांच्या पाठबळाची गरज आहे. त्यांची साथ आज आपल्याला पाहिजे. एकही द्यायला तयार नाही. म्हणून आता तरी सावध. हा गोरगरिबांचा लढा आहे. गोरगरिबांचे पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी ही लढाई सुरू झाली. आणि ही सर्वसामान्य मराठ्यांनी जिंकत सुद्धा आता आणली. दिली साथ तर ते आपले, नाही त्यांना दारा सुद्धा पुढे उभा करू नका. जो आपल्या मुलाच्या मदतीला येत नाही तो आपला नाही. आपल्यात कमी शक्ती नाही, लक्षात असू द्या. कोणाच्या मदतीची आपल्याला गरज नाही.
परंतु जो करेल तो आपला, कारण पुढचा काळ हा कसोटीचा आहे. आपल्याला झुंज द्यायची आणि हा लढाई जिंकायचा सुद्धा. कितीही त्रास झाला तरीही ही लढाई आपल्याला जिंकायची म्हणजे जिंकायची. काही झालं तरी हरकत नाही. सरकार आरक्षणावर काम करत आहे. सरकारनं 4 शब्द त्याच्यावरती लिहून घेतलेले आहेत. आणखी सरकारच्या हातात 2 दिवस आहे. सरकारनं या मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घ्यावं आणि तोडगा काढायचा प्रयत्न करावा. नसता आमचा नाविलाज होईल जर तुम्ही 23 डिसेंबर पर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय नाही घेतला. नाविलाजानं आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार आहे आणि आमच्या पोरांच्या न्यायासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. तुम्ही जर त्याचं एकट्याचं ऐकून मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पुढच्या काळात जड जाणार आहे. या सोनपेठ मधून मी गृहमंत्री फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारतो. आमच्या मराठ्यांच्या लोकांना नोटीस देण्याचं कारण काय? याचं उत्तर आम्हाला पाहिजे. आम्ही कुठं आंदोलनाला जायचं घोषणा केली का? आम्ही जाणार आहेत म्हणून सांगितलं का? आता पुन्हा प्रयोग तो करू नका गृहमंत्री साहेब, तुम्हाला जळ जाईल. तुमच्या सरकारने एकदा प्रयोग केलाय, अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. आता पुन्हा तशी गलती करू नका. सामंजस्याने घ्या, तोडगा काढायचा प्रयत्न करा. तुम्ही अशा नोटिसा फिटिसा देऊन जर मराठ्यांच्या पाठीमागा लागलात तर मराठ्यांचा एकही माणूस घरात राहणार नाही. सगळे रस्त्यावर उतरतील, मग तुम्हाला खूप अवघड जाईल. शहाणपणाची भूमिका घ्या आणि आणखीन तरी भान ठेवा. जिल्ह्यात तालुक्यात नोटिसा वाटायला सुरुवात केली. गृहमंत्री साहेब, तुम्हाला माहित नाही, चर्चा तुमच्या कानावर येत नाही, आमच्या येते. ज्यांना नोटिसा दिल्या ते काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का? ते म्हणतात आम्ही याच्यात आधी नाही तर मध्ये पण नाही, तरी पण मग आम्हाला नोटीस दिली तर होऊन जाऊ द्या, मग मी सगळ्यात पुढे चालणार आहे. आता ही लोकांची जनभावना आहे. तुम्ही मराठ्यांना खवळून घेऊ नका उगाच उगा. तुमच्या नोटिसा वापस घ्या. आंदोलन शांततेत चाललंय, चालू द्या. तुम्ही प्रयोग करत बघताल, मराठ्यांना विनाकारण खेटू नका. त्याच मराठ्यांनी तुम्हाला त्या राजगादीवर बसवलंय. हेच मराठी आयुष्यभर कोणालाच गुलाल लागू देणार नाहीत जर तुम्ही यांच्या पोराचं वाटोळं केलं तर. आमच्या समोर पर्याय नाही. आम्ही काही केलं पण नाही आणि आंदोलन केल्यापासून तुम्ही आम्हाला नाही रोखू शकत. कारण आमच्या समोर आमच्या लेकरांच्या वेदना आम्हाला दिसत आहेत. 1% पोरगा हुकला तर घरापर्यंत रडत यायला लागलंय. त्या पोराला न्याय द्यायची जबाबदारी आता गोरगरीब आमच्याच मराठ्यांची. आणि आमच्या मराठ्यांच्या पोराला मी न्याय मिळवून दिल्याशिवाय माग हटणार नाही. मराठ्यांना तुम्हाला विनंती करून सांगतो, कधी काळी पुढच्या काळात आंदोलन करायची जर वेळ आली तर या सोनपेठ आणि या सोनपेठच्या परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली, 10 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहायला पाहिजे. एवढ्या ताकद एकत्र या. ज्या पोरांना नोटिसा सरकारने दिल्यात, पोलिसांना दोष देऊन उपयोग नाही, ते सांगतायत म्हणून हे द्यायला लागले. आणि ते कोण द्यायला लावते ते 4-5 जण, ते मला माहिती.
मी 23 डिसेंबरला त्यांचे नाव सांगणार तुम्हाला. जे जे करायला लावायला लागलेत नोटिसा देऊ द्या. फक्त एक तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला एक विनंती, जर पोरांना धरण्याचा प्रयत्न झाला, तालुक्याचे तालुके आणि जिल्ह्याचे जिल्हे, जिथं धरलं तिथं सगळ्यांनी जाऊन बसायचं. ज्यांना कोणाला खूप खुमखुमी आहे मराठ्यांना अटक करण्याची, सगळ्यांनी तिथं शांततेत जाऊन मांडी घालायची. उद्रेक जाळपोळ करायचा नाही. शांततेच्या आंदोलनात इतकी ताकद आहे की शांततेचा ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या देशात कोणाचाच नाही. फक्त जर प्रयोग झाले त्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका. गावाची गावं उठायची आणि तिथं जाऊन बसायचं, मांडी घालून बसायचं. काय मागायचं माहिती तुम्हाला? त्याला गेलं गेलंच म्हणायचं मला भूक लागली. दनात जायचं, दनात बसायचं, रेटून खायचं, झोपायचं, कामात नाही करायचं. काय हे 2 लाख लोक एकाच पोलीस स्टेशनला बसले पाहिजे. त्या PA साहेबांची फजिती झाली पाहिजे वडापावचा चव. त्यांचा काही दोष नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं, मस्ती त्यांना आली आणि ती उतरवण्याची ताकद मराठ्यात आहे. तुम्ही आम्हाला साध्यात घेऊ नका आता, कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय द्यायचा आहे. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आम्ही बोलत नाही, कारण नोंदी आमच्या सापडल्या. यांचा डाव मात्र यशस्वी नाही होऊ द्यायचा. आपण म्हणलं मुंबईत जायचं नाही, आपण ठरवलंच नाही. आणखी जायचं नाही. आधीच नोटीसा द्यायची गरज काय? आम्हाला खवळून घ्यायची काही गरज आहे का? म्हणजे तुम्ही ध्यानात आणून दिलं आमच्या नोटीसा देऊन मुंबईत जायचं. बरं तुम्ही नोटीसा देताना किती जणाला? 6 कोटी मराठी ट्रॅक्टरला दिले जाऊन नोटीसाचं मला ऐकायला. आणि बैलगाडी घेऊन गेल्यावर मग काय विषय? बैलगाडी दिलं ट्रॅफिक जायचं नाही. पण आता तुम्ही म्हणतात नोटीस दिली, याचा अर्थ असा आहे की तुम्हालाच वाटतंय या, आणि अर्ध्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला वाटतंय हो दे मागा आम्ही आहे तुमच्या माग. आम्हाला माहिती आहे ना सगळ्या काय तुमच्याच काय, त्यांना वाटतं ना आरक्षणामुळे फायदा होणार. आपण जायचंच म्हणल्यावर कुठं रोखीला येतं का? तुम्ही सामंजस्य त्यापेक्षा तोडगा करा. या भानगडी तर लफड्यात कशाला पडता? भाऊ मराठ्याचे ते नमुने डेंजर आहे. एखाद्याला जर बाप म्हणला ना तू शेतात जाय लागणार, जाऊ नको, ते पहिलं घेऊन शेतात जातं आणि उसाने पळत थेट लागणार जातं. मेळ सुद्धा लागून देत नाही ते. आणि तुम्ही नोटिसा दिल्यावर तर ते आधीच सावध झाला. आता तुम्ही एका वाटण असलं ते दुसऱ्याच वाटण जाईल. मग काय करता? फक्त मला मराठ्यांनी शब्द दिलेला आहे. काय ठरण मला माहीत नाही. 23 तारखेला किंवा 24 तारखेला फक्त शब्द दिलेला आहे. शांततेत आंदोलन करायचं. शांततेत जरी चालले, नुसते चालायला जरी लागले तरी, नुसते धुराळा जरी पाया खालचा उडाला तरी सरकार बेजार होईल. मला वाटतं जर त्यांनी शांतपणाची भूमिका घेतली तर बरं राहील. कारण मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राचा नाही महाराष्ट्राचा. तुम्ही मला येऊ नका कसं काय म्हणता? जायचं नाही बाबा आम्हाला. आपल्याला जायचंय का? नाही. आपलं ठरलं का? नाही. ठरल्यावर बघू. पण आता ठरलं का? नाही. आणि तुम्ही कमी येऊ नका म्हणता आम्हाला. मुंबई बघावं नाही का? मला सांगा, मी सोनपेठ बघायला यायला पाहिजे की नाही? खरं सांगा. मुंबई आमची, आम्हाला बघू ना तिला डांबरी कसली, विमान खालून पळत वरून पळत, मंत्री कसल्या गादीवर झोपतो बघू द्या टुकून आम्हाला. काय बघायचं नाही. तुम्हाला सगळ्या देशातून तिथं बघायला येते समुद्र कसला आहे, शेअर मार्केटचा बैल करून कसं करतो. आम्ही का बघू नाही का? बंद नाही का काही? तुमच्या घरं कशी येतं बघायचं ना मला. लोक म्हणतात मंदिराला चांगलं आहे, बघून दे ना मला. लांबून बघू देवा, हात लावून बघून दिसतो. तुम्हाला बघायचं जमतं. हिरो हिरोईनचे बंगले कसे,
बिस्किट कोणत्या कंपनीत कसं काय होत्यात बुवा बघून द्या ना आम्हाला, का बघायचं नाही. चॉकलेट कशी असते, कंपनी कसली आहे, सगळं तुम्हीच बघायचं. रेल्वे स्टेशनचं स्टेशन कसलं असतं का आम्हाला बंद नाही. तुम्ही सांगून टाका तुम्ही महाराष्ट्रातले नाहीत आणि जातो आसामला राहायला, काय करावं मग. आम्हाला जायचंच नाही तरी तुम्ही नोटीस आली. नसलेलं या पोराच्या घरात आणून दिलं तुम्ही. ट्रॅक्टर भाड्याने देऊ नका आणि मुंबईत जाऊ नका. ज्याला माहीत नव्हतं ना मुंबईला जायचं त्याला घेण्यात देण्याचं माहीत झालं. नोटीस आणून माहीत म्हणजे ते मला माहिती. गाडीत चालताना इथं देऊन म्हणते मुंबईला जायचं बरं का. म्हणलं कोणी सांगितलं तुला. नसलेल्या त्या नोटीस नाही ते घेण्यात आणून दिलं. काही गरज होती तुम्हालाच वाटतंय का. माझी सरकारला प्रामाणिकपणे विनंती, मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे. शब्द मी घेतले त्या शब्दाची पूर्तता तुम्ही करा. राहिलेल्या 2 दिवसात मार्ग काढा. आम्हाला आंदोलन करण्याचं हवस नाही. आम्ही 4 पावलं मार्ग यायला तयार आहे. पण तुम्ही मराठ्यांचं ठरल्याप्रमाणे आरक्षण देऊन कायदा पारित करा. बस मराठ्यांचं तेवढंच स्वप्न. आम्हाला झुंजायचं नाही आणि झगडायचं पण नाही. तुम्हाला आता एक विनंती करतो, मला पुढे आणखी 3 कार्यक्रम आहेत म्हणून, कारण थंडीत खूप त्रास होतो. कारण मला 17 दिवस उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ देत नाही. माझे खूप हाल होते. नंतरचं 9 दिवसात झालं. डॉक्टरने सांगितलं तुम्ही आराम करा. मला माहिती आहे मी आराम आता ह्या काळात केला की मराठीचा वाटोळा झाला म्हणून सांग. म्हणून मी माझी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस मराठा समाजात जागृत करायला पाहिजे. आणि मी माझ्या जीवाची पर्वाही करणार नाही, कारण या समाजाला मी माझं जीवन अर्पण केलं. हे समाजच माझा परिवार आहे. मी माझा कुटुंब सुद्धा बघत नाही. हा मराठा समाजच माझा कुटुंब आहे. आज 4-5 महिने झाले मी आणखी उमऱ्याला सुद्धा शिवत नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा. मी मरायला भेट नाही आणि भिणार पण नाही. कारण सरकारने किती काही प्रयत्न केले तरी मी हटत नाही. मला अटक बी झाली तरी मी भेट नाही आणि नाही झाली तरी भेट नाही. मागं पण हटत नाही. आणि मला जर तसं काही झालं मराठ्याचा महाराष्ट्रात लागामुळे खवळच म्हणून समजायचं. माझी तुम्हाला विनंती, एकजूट ठेवा आणि शांततेत आंदोलन करा. आरक्षणातील लढाई 80% जिंकत आणली. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आले सोनपेठ म्हणून माझी विनंती आहे. आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहे. तोडगा काढायचा प्रयत्न करा. कारण मी शब्दाला पक्का आहे. एकदा जर आंदोलनाची घोषणा केली तर मी एक पाऊल सुद्धा मागे सरकणार नाही. हे मात्र तुम्हाला ठामपणाने सांगतो. मग त्याचा परिणाम काय आम्हाला माहित नाही. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहेत. की राज्याला शब्द दिला आणि मराठ्यांनी पण आम्हाला दिलाय. तुम्हाला माता मावल्यांनो आणि मायबाप मराठ्यांनो तुम्हाला विनंती करून सांगतो, जातीपेक्षा मोठं पक्षाला त्या नेत्याला आता मानू नका. स्वतःचे पोरं मोठं करण्यासाठी शांततेत हा लढाईत सहभागी व्हा. ती लढाई आपल्याला जिंकायची. मी तुमच्या बळावर तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतो. मी मरायला सुद्धा भेट नाही. तुमच्या पाठबळाची मला आता गरज आहे. तुमच्या साथीची गरज आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही मला खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. लढाई ही शांततेत करायची पण जिंकायची. 7 पिढ्यापासून या मराठा आरक्षणाच्या विजयाचा क्षण बघण्यासाठी मराठा समाजाचा लढा सुरू. आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली. आता कोणी मागे सरकायचं नाही. महिलांनी महिला जाग्या करा. पुरुषांनी पुरुष जागे करा. या तालुक्यातला एक गाव नाही राहिलं पाहिजे की तिथला घराघरातला मराठा जागा नाही झाला. गावानं गाव पिंजून काढ आणि स्वतःची लढाई स्वतःच्या पोरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतःच लढायची. गरजवंत लढा, मराठ्यांचा लढा, गोरगरिबांचा हा लढा गोरगरिबांनीच लढायचा आहे आणि जिंकायचा सुद्धा. तुम्हाला जाता जाता मी एक शब्द देतो. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा
जीव जरी गेला तरी एक इंचही माग हटणार नाही हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.